नाशिकमध्ये अखिल महाराष्ट्र सुतार लोहार संघाचे संस्थापक अध्यक्ष सुदाम खैरनार यांनी सुतार समाजाच्या मागण्यांकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याच्या निषेधार्थ पदाधिकाऱ्यांसमवेत नाशिक जिल्हा रुग्णालयासमोर आमरण उपोषण 19 डिसेंबरपासून सुरू केले आहे। उपोषणाचा 8वा दिवस असल्याने सुतार समाजाच्या बांधवांनी उपोषणास समर्थन देऊन सुतार समाजाच्या मागण्या पूर्ण न झाल्यास येणाऱ्या काळात सुतार समाजातर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असे आवाहन केले आहे। सुतार समाजाला भटक्या जमातीमध्ये समाविष्ट करणे, विश्वकर्मा विकास महामंडळाची निर्मिती करणे, राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी सुतार लोहार समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह निर्मिती करणे अशा अनेक मागण्या पूर्ण न झाल्यास या उपोषण काळात कोणाचा बळी गेला तर त्या संपूर्ण महाराष्ट्र शासन जबाबदार राहील। आज उपोषणाचा 8वा दिवस असल्याने राज्य शासनाद्वारे दखल घेण्यात आली। सुतार लोहार समाजाच्या मागण्या पूर्ण होतील असेही सांगण्यात आले। हरिभक्त परायण कीर्तनकार कविता पगारे यांच्या हाती सुदाम खैरनार तसेच इतर उपोषणकर्त्यांनी आपले उपोषण सोडले आहे। या आमरण उपोषणात सर्वश्री कैलास मोरे, बळवंत शिंदे, बबनराव पवार, सुदाम खारकर, जयवंतराव गाडेकर, नानासाहेब खैरनार, किरण सूर्यवंशी, देवदास देवरे, पद्माकर भालेराव आदी सहभागी झाले आहेत। तसेच संभाजी वाघ, योगेश ताम्हणकर, जयप्रकाश कुवर, वाल्मिक शिरसाट, भास्कर कदम, आदित्य जवंजलेकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते। आज या ठिकाणी आपल्या समाजाच्या न्याय हक्कासाठी आपल्या राज्यव्यापी असणारे प्रदेशाध्यक्ष माननीय आमचे आदरणीय सुदाम अण्णा खैरनार यांनी या ठिकाणी एक उपोषणाद्वारे ज्या काही आपल्या समाजाप्रती असणारा न्याय हक्क आणि त्याच्यासाठी असणारी जी काही गरज आहे की काही कोणीतरी एक पुढाकार घेतला पाहिजे म्हणून गेल्या अनेक वर्षापासून समाजाप्रती एक निष्ठा आणि एक कर्तृत्व आणि आपलं कर्तव्य पार पडत असताना समाजाप्रती आपण काहीतरी देणं लागतो म्हणून एक समाजाचा विकास व्हावा हा ध्यास मनामध्ये ठेवून आणि एक स्वतः आपल्या जीवनामध्ये एक आदर्शवत की आपण जेव्हा करतो तेव्हा दुसऱ्यालाही कुठेतरी प्रेरणा मिळावी आणि समाजाच्या न्याय हक्कासाठी आपण सदैव जागृत राहावं असा जो काही एक निर्णय आमच्या अण्णांनी या ठिकाणी घेऊन गेल्या अनेक वर्षापासून समाजासाठी झटत असताना आता या 8 दिवसापूर्वी त्यांनी या उपोषणाला प्रारंभ करून ज्या मागणी आहेत 3 प्रकाराने ज्या मागणीचा कुठेतरी सरकारच्या दरबारामध्ये शासनाच्या दरबारी त्या पोहोचवल्या आणि आपल्या संपूर्ण असणारे सर्व कार्यकर्ते आणि सहकारी यांच्या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून समाजापर्यंत हा सगळा संदेश पोहोचवत असताना अनेक समाज बांधवांनी देखील या ठिकाणी अण्णांना पाठिंबा दिला आणि आपल्याला ज्यावेळेस हा निर्णय मिळतोय की कुठेतरी मागणी एखादी का होईना पूर्ण होते, आश्वासन मिळते पण नुसतं आश्वासन जरी मिळालं कुठेतरी आम्हाला कुठेतरी एक ऊर्जा निर्माण होते आणि शासनाने सुद्धा नक्कीच पुढील सुद्धा असणाऱ्या आमच्या ज्या काही मागण्या आहेत एक समाज जरी छोटा असेल पण समाज कसा असतो की एकीचे बळ आणि मिळते बळ जेव्हा संघ तयार होतो तेव्हा ती सामर्थ्य शक्ती तयार होते म्हणून अशा सर्व समाज बांधवांनी देखील या ठिकाणी एकत्रित येऊन हा जो काही उपोषणाचा असणारा कार्यकाल त्यामध्ये अण्णांना सहकार्य केलं पण कुठेतरी ही मागणी पूर्ण झाल्यानंतर या ठिकाणी उपोषण सोडत असताना अण्णांनी आमच्यासारखे एखाद्या ताई भगिनी म्हणून एक कुठेतरी आम्हाला हा मान नाही पण एक इच्छा व्यक्त केली म्हणून अण्णांचेही या ठिकाणी आभार मानावं वाटतं का ही भगवंताची शक्ती आहे भगवान विश्वकर्मांची कृपा आहे संत श्री बौद्धिक काकांची आणि संत श्री दोळोजी मोळोजी महाराजांची कृपा आहे समाजामध्ये भगवंताची असणारी कार्यशक्ती तीच या ठिकाणी प्रगट होत असते आणि हे बळ आम्हाला देत असते। निश्चित अण्णांना सुद्धा पुढील या कार्यामध्ये समाजाचा नेहमी पाठिंबा असावा आणि त्यांना निरोगी आरोग्य आयुष्य लाभो आणि सतत असंच कार्य त्यांच्याकडून घडत राहो। समाजाप्रती असणारा जो काही त्यांनी आपल्या जीवनातला कार्यकाळ समाजासाठी हितासाठी झटत आहे म्हणून त्यांनाही खूप आभार कृतज्ञता व्यक्त करणं हे समाजाच्या प्रति कर्तव्य आहे म्हणून या ठिकाणी माझ्या परिवाराच्या वतीने दिंडोरी तालुक्याच्या वतीने या ठिकाणी अण्णांचे आभार मानून या ठिकाणी माझ्या वाणीला विराम देते। मीडियाचे देखील फार फार आभार आहेत कारण हे कुठेतरी पोहोचवलं गेलं पाहिजे। आज गरज आहे वैज्ञानिकदृष्ट्या असेल की कुठेतरी ही बातमी एकमेकांना पोहोचण्याकरिता मीडिया एक माध्यम आहे म्हणून या ठिकाणी मीडियाचे देखील आभार व्यक्त करते। जय विश्वकर्मा। सगळ्यांना हवे असलेले अण्णांनी 8 दिवसापासून आज 11 दिवस आहे आणि खरोखर त्यांच्या वयाकडे बघितल्यानंतर सुतार समाजाच्या मागण्यांसाठी
त्यांनी 71 वर्षी केलेलं आंदोलन हे सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. इथे म्हणजे काल आमचा उदरनिर्वाह असल्यामुळे फक्त काल इथं आलो नाही आम्ही. दररोज येता आम्ही बघून जात होतो, बसवण्याच्या दिवशी बसलेलो पण होतो. तर अण्णांनी केलेले हे प्रयत्न समाजासाठी अत्यंत प्रेरणादायक आहे. त्यांचा आपण आदर्श घेतला पाहिजे. सदैव त्यांनी समाजाचा ध्यास घेतला, समाजाचा विकास हाच माझा ध्यास हे त्यांच्या आंदोलनाचं वैशिष्ट्य होतं. आणि म्हणूनच या ठिकाणी या 8 दिवसामध्ये सुमारे 5,000 लोक येऊन गेलेत आणि आपल्या उपोषणाला सशर्त पाठिंबा दिला. आणि सरकारने देखील हे भरलेलं सरकारने आजच्यासाठी अण्णांची दखल घेतली, मागण्या मान्य केल्या. हा अण्णांचा विजय आहे. अण्णांचा विजय त्याचबरोबर आपल्या सगळ्यांचा विजय आहे. आणि म्हणून सर्वपणे आपण अण्णांच्या मागे यापुढेही अण्णा जसे हात देतील त्याप्रमाणे आपण ठाम त्यांच्या मागे उभे राहणार. या थकली किंवा मात्र शंकाने मंदिर ट्रस्टच्या वतीने मी विश्वकर्मा भगवान यांच्या चरणी प्रार्थना करतो की अण्णांना उदंड दीर्घ आणि चांगलं आयुष्य लाभो आणि समाजाच्या मागण्यासाठी सदैव ते अग्रक्रमी राहू. त्यांच्या मागे आम्ही सतत आहो. जय विश्वकर्मा. विश्वकर्मा भगवान की भगवान विश्वकर्मा यांच्या चरणी सर्वप्रथम नमन करतो. अखिल महाराष्ट्र सुतार लोहार संघाचे प्रदेश अध्यक्ष, संस्थापक अध्यक्ष आदरणीय सुदामांना करणार आज या ठिकाणी मागच्या 8 दिवसापासून उपोषण करत आहेत. त्यांचे सहकारी पण उपोषण करत आहेत आणि हे उपोषण सोडवण्यासाठी आज या ठिकाणी उपस्थित असलेले आपले समाजभूषण हरिभक्तपरायण तगडेत आहेत. उपस्थित सर्व समाजबांधव आणि मित्रांनो, आताच या ठिकाणी काही वक्त्यांनी उल्लेख केला की अण्णांचं वय 71 वर्ष आहे. कधी कधी असं ते उलटं करावं लागतं. अण्णाचे 71 ते 17 करावं लागतं आम्हाला कधी कधी. कारण एक कोरोनाचा जो उत्साह असतो हा उत्साह मागच्या 30 वर्षापासून काही आम्ही बघतोय. म्हणजे अण्णांचं वय 70 मध्ये इथं आल्यावर झालं. मी तर म्हणतो 55-60 मध्ये अण्णा असेल असं मला वाटत होतं. आणि सातत्याने 30 वर्ष अण्णांसोबत काम करताना मी एक पाहिलंय की समाजासाठी काहीतरी द्यायचं, समाजाकडून कधीच काही घ्यायचं नाही. आणि नंतर घेऊन अण्णांनी समाजासाठी काम केलेलं आणि काम करताना कधी कुठली अपेक्षा ठेवली नाही. आज अण्णा 8 दिवसापासून या ठिकाणी उपोषणाला बसले. अण्णा म्हटलं नाही माझी एक फॅमिली द्या, अजून एक फॅमिली मंजूर करून द्या, मला विधान परिषदेवर तुम्ही आमदार म्हणून द्या अशी बात नाही. फक्त या समाजासाठी या समाजात संस्थान जन्म घेतला, या समाजाचं आपल्याला काहीतरी घेणं लागतं. या भावनेतून या थंडी वाऱ्यामध्ये अण्णा 8 दिवस बसले. खरं तर अण्णाचं या ठिकाणी कौतुक करण्यापेक्षा आम्ही सगळ्यांचा आभार मानला पाहिजे अण्णाचं की तुम्ही आमच्यासाठी हे करताय, की आमच्या भाऊपिढीसाठी तुम्ही हे करताय. तर अण्णाचे रिटायरमेंट अण्णा बसून पाहिजे तेवढा आनंद आयुष्यात घेऊ शकतात. एवढी संपत्ती अण्णांकडे आहे. परंतु या समाजाच्या देण्याच्या भावनेतून त्यांनी काम करतात. आणि या मागणीला आज पाहिलं आपण 8 दिवसामध्ये आताच काल परवा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी महामंडळाची घोषणा केली. हे अण्णांचं हे जरी मागणी आत्ताची गुणाची असली परंतु हे अण्णांचा फॉलोअप फक्त 96 पासून अण्णा या प्रकारचं फॉलोअप करतात. आणि सातत्याने या गोष्टीचा फॉलोअप सुतार समाजाचा एमपी मध्ये समावेश करण्याचा विषय असेल किंवा सुतार समाजाच्या कुठल्या समाज बांधवांवर राज्यामध्ये कुठे अन्याय झाला असेल तर तो अन्याय दूर करण्यासाठी अण्णा स्वतःच्या खर्चाने आपल्या सर्व लावायला तिथं जाऊन आम्ही त्या न्याय मिळवून देताना मी पाहिलेले. म्हणून अण्णांची ही चळवळ या ठिकाणी आतापर्यंत खूप अण्णांनी समाजासाठी केलं. आता अण्णांच्या पाठीशी आपण सातत्याने खंबीरपणे उभा राहून त्यांचे आशीर्वाद घेऊन त्यांची चळवळ पुढे नेण्याची आता खऱ्या अर्थाने गरज आहे. म्हणून आज या उपोषणाच्या सांगतेच्या निमित्ताने मी अण्णांसाठी एकच सांगेल की अण्णा आता तुमच्या पुढील वयामध्ये परमेश्वर तुम्ही ज्या समाजासाठी आतापर्यंत केलंय याची पावती तुम्हाला परमेश्वर भविष्यात दीर्घ आयुष्याच्या दीर्घ आरोग्याच्या माध्यमातून देणारच आहे. तरी सुद्धा आपण भविष्यात सुद्धा मार्गदर्शकाच्या भूमिकेमध्ये आपण असावं, आमच्या कार्याला सातत्याने आपण मार्गदर्शन करावं अशी त्या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. आपल्या पुढील आयुष्याला आरोग्य निरोगी आयुष्याला माझ्या वतीने माझ्या स्वामी विवेकानंद प्रतिष्ठानच्या वतीने आमच्या छत्रपती संभाजीनगर जिल्हा समाज बांधवांच्या वतीने आपल्याला या ठिकाणी दीर्घ आयुष्यासाठी दीर्घ आरोग्यासाठी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो. या समाजाला आज फार गरज आहे. जेव्हा कोणीतरी आपल्या मागे एक मार्गदर्शक आणि पाठिंबा उभा राहतो
त्यावेळेस इतरांनाही प्रेरणा मिळते आणि तुमच्यामध्ये असणारी जी प्रबळ इच्छाशक्ती समाजाप्रती, समाजाला न्याय हक्क मिळावं आणि शासन दरबारी आपल्या असणाऱ्या इच्छा मागणीद्वारे नवे एक जी काही स्वतःच्या शरीराचाही विचार न करता मरण उपोषणाच्या द्वारे आज आपल्या या काही मागण्या शासन दरबारी पोहोचत असताना कुठेतरी समाजाला खरंच हा न्याय हक्क मिळाला पाहिजे आणि जे काही कार्य अहोरात्र आपल्या स्वतःच्या कुटुंबाचा, स्वतःच्या जीवनाचाही विचार न करता हा देह किंवा हे जीवन समाजासाठी आणि आपल्या न्याय हक्कासाठी तुम्ही जिंकत आहात। भगवान श्री विश्वकर्मा परमात्मा निश्चित तुम्हाला निरोगी आरोग्य ही असणारी जी काही कृपा आहे आपल्या समाजासाठी, न्याय हक्कासाठी संत श्री भोजलिंग काका, संत श्री जवळजी मोळोजी महाराज यांचाही आशीर्वाद आणि सदैव समाजाचीही साथ तुम्हाला निरंतर लाभो आणि समाजाच्याही प्रती, कारण एक भक्तासाठी किंवा एका समाजासाठी जेव्हा आम्ही काहीतरी देणे लागतो तर आपणही त्यांना पाठिंबा देणं आणि आपल्या समाजासाठी ऋण व्यक्त करणं हा सगळ्यांचा असणारा अधिकार आहे। म्हणून अण्णांना सदैव सगळ्यांचा जाहीर पाठिंबा आपल्या समाजासाठी राहो अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करते। रामकृष्ण हरी, जय विश्वकर्मा। त्या कविताताई त्याचप्रमाणे ज्यांनी मला 8 दिवसापासून प्रामाणिकपणे साथ दिली ते माझे सर्व सहकारी बाळासाहेब शिंदे, बबनराव पवार, किरण सूर्यवंशी, पद्माकर देवीदास देवरे, गाडेकर आणि पद्माकर भालेराव आज सर्वांनी एक दिलाने एक साथ 8 दिवस आमरण उपोषण केले। काल आणि आजच फक्त रात्री पाणी प्याले, त्याच्या अगोदर कोणी पाणीसुद्धा प्याले। अशा परिस्थितीत आमची एकच मागणी होती की आमच्या ह्या 3 ज्या मागण्या आहेत त्याचा विचार व्हावा आणि त्या बाबतीत आम्हाला आश्वस्त करावं, परंतु शासनाने थोडं दुर्लक्ष झालं। परंतु सुदैव असं की 24 तारखेला OLD राहुल गेटे साहेब जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांचे PA आपण त्याला OLD म्हणतो, त्यांच्याकडे मुख्य काम असतं, त्यांचा मला फोन आला 2 गोष्टीसाठी फोन आला की माझी तब्येत बिघडली म्हणून आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी एकाच वेळेला व्हॉट्सअप केलं। 40-50 व्हॉट्सअप केल्यानंतर त्यांनी लगेच मला फोन केला की तब्येत वगैरे कशामुळे बिघडली वगैरे, त्याबद्दल त्यांनी मदत केली आणि त्याचबरोबर त्यांनी हेही सांगितलं की तुमचं आर्थिक विकास महामंडळ हे मान्य करण्यात आलेलं आहे 50 कोटीचं, म्हणजे जवळजवळ आर्थिक विकास महामंडळ जवळपास 2024मध्ये पूर्णपणे चालू होऊन जाणार आहे जर हे शासन राहिलं तर, आणि त्यामुळे आर्थिक विकास मंडळाची जवळजवळ मागणी मान्य करण्यात आली हे तुम्हाला सांगू इच्छितो। हे करत असताना जवळजवळ 1912 पासून आपलं आंदोलन सुरू झालं। आजपर्यंत जवळपास 3,500 ते 4,000 सुधार बांधव या ठिकाणी व्हिजिट करून गेले आणि आशीर्वादसुद्धा देऊन गेले की परमेश्वरा विश्वकर्मा आमच्या आंदोलनाला यश येऊ नये। अशी एकंदरीत परिस्थिती असताना बऱ्याच लोकांनी असं विचारलं की मंत्री संत्रींना का बोलवलं नाही, की आज आम्ही जर बघितलं तर त्यामागची आमची भूमिका आहे की ज्यांच्या हस्ते आपल्याला आंदोलन सोडायची ती व्यक्ती कशी असावी। मंत्री संत्री खोटे जास्त बोलतात आणि म्हणून असे खोटे बोलणारे मंत्री म्हणजे मला उपोषण सोडणारे नको होते आणि त्यामुळे मी नाकारलं आणि आमच्या कविताताईंना सांगितलं की तुम्ही तुमच्या हस्ते आम्ही उपोषण सोडू। ज्या हबप आहेत कीर्तनकार आहेत आणि त्यामुळे त्यांच्या हस्ते उपोषण सोडणार। जवळपास महाराष्ट्रातील अनेक आमदार, माजी खासदार, त्याचप्रमाणे इथले खासदार हेमंत गोडसे यांच्यासह आयरे, शिरीषराव कोतवाल असे अनेक नेते या ठिकाणी येऊन गेले, काहींनी फोन केला आणि याप्रमाणे एकच आशीर्वाद दिला त्यांनी की तुमचं आंदोलन यशस्वी हो। त्याचप्रमाणे नाशिक जिल्ह्यातले, नाशिक शहरातले जिल्हा परिषदेचे काही सदस्य, नगरसेवक हे सुद्धा या ठिकाणी येऊन गेले आणि त्यांनी सुद्धा साथ दिली। अशा प्रकारे या साथ मिळाल्यामुळे आमची हिंमत वाढत गेली आणि त्यावेळेला मी हे विसरून गेलो की माझं वय किती आणि त्यामुळे माझा खरा आत्मविश्वास वाढला आणि त्याला जवळपास यश आलं। कसं का होईना एक मागणी तरी मान्य करण्यात आलेली लक्षात घ्या आणि त्यामुळे आपण आंदोलन यशस्वी केलं हे निश्चितच झालेलं आहे। राहिल्या 2 मागण्यांच्या बाबतीत त्या बाबतीत आमची अशी चर्चा झाली संबंधित मंत्र्यांची आणि अधिकाऱ्यांची की त्यांनी एक सांगितलं ओबीसी जे आयोग आहे त्यांच्याकडे तुम्ही सर्व कागदपत्र सादर करा आणि त्यांच्या मार्फत ज्यावेळेला आमच्याकडे येते त्यावेळेला निश्चितच मदत करू आणि तुमचं काम काही एवढं अवघड नाही कारण लोहार समाजाला ऑलरेडी मिळाले त्यामुळे तुम्हाला सोपं जाणार आहे आणि त्यामुळे ते सुद्धा आश्वासन मिळालेले आणि विद्यार्थी वसतिगृहाचं सुद्धा आश्वासन मिळालं। नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी सुद्धा संबंधित मंत्र्यांशी चर्चा केली आणि योग्य वेळेला सर्व पदाधिकाऱ्यांना
11 सदस्यांना त्या ठिकाणी बोलवण्यात येणार आहे. त्या ठिकाणी मंत्रालयात चर्चा होणार आहे. एकंदरीत असं पॉझिटिव्ह वातावरण तयार झाल्यामुळे निश्चितच आपण जर याच्या पूर्वी जर हे कदाचित सुरू केला असतं तर जास्त यश आलं असतं, परंतु उशिरा का होईना परंतु आपण लागलो आणि कुठेतरी 10-25% तरी यश आलेले आहे. आणि त्यामुळे मी महाराष्ट्र शासनाचे सुद्धा आभार मानतो की ही पहिली मागणी मान्य केली की आर्थिक विकास महामंडळाची. आणि अशा प्रकारे आपला सर्वांचा साथ होता म्हणून हे आम्ही करू शकलो. आणि साथ देत असताना मला एकच जाणवलं होतं, समाजाला कुठेतरी जाणवायला लागलं की आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय आम्हाला न्याय मिळाला, कुठेतरी उपद्रवामध्ये तयार केल्याशिवाय आम्हाला न्याय मिळाला नाही. आणि तो न्याय अशा पद्धतीने मिळू शकतो हे सर्वांच्या लक्षात आल्यानंतर मला माहिती आहे की भविष्य काळात आपला हा समाज अत्यंत चांगल्या प्रकारे जागृत होतील आणि आंदोलनं करतील. आम्ही आता थकलेलो आहोत, पण हे करत असताना आपल्यासारखी जी तरुण मंडळी आता यांनी पुढे यायला पाहिजे. स्वतःसाठी जर कुत्रा मांजरं सुद्धा पोट भरत असतात, परंतु तुम्ही आपण दोन पायाची माणसं आहोत. आपण आपल्यासाठी विचार करत असताना इतरांचा जर विचार केला तर नक्कीच यश आल्याशिवाय राहणार नाही. आणि आपण जी आम्हाला साथ दिली त्याबद्दल मी सर्व समाजाचे, सर्व पदाधिकाऱ्यांचे, सर्व नागरिकांचे मी या ठिकाणी आभार मानतो. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय विश्वकर्मा. आमची पहिली मागणी आहे सुतार समाजाला एंट्रीमध्ये घेण्यात यावं. दुसरी मागणी आहे की आर्थिक विकास महामंडळाची निर्मिती करण्यात यावी. आणि तिसरी मागणी आहे की गरीब विद्यार्थ्यांसाठी जिल्ह्याच्या ठिकाणी हॉस्टेल्स केली पाहिजे, त्याला विद्यार्थी वसतिगृह स्थापन झाली पाहिजे. आणि शासनाने खास करून त्याच्यात अनुदान वगैरे सर्व दिलं. कधीपासून हे उपोषण करतायत आज? 19/12/2023 पासून हे उपोषण सुरू झालेलं आहे आणि जवळपास आज 8वा दिवस. आणि आमरण उपोषण केलं आहे आणि त्यामुळे सगळीकडे वातावरण गरम झालं आणि त्यामुळे बरेचशा ठिकाणी आता बरेच मला महाराष्ट्रातून फोन येत आहेत. अधिकाऱ्यांचे येत आहेत, मंत्र्यांचे येत आहेत आणि कार्यकर्त्यांचे येत आहेत. मागण्या मान्य न झाल्यास काय? जवळपास एक मागणी मान्य झाल्यासारखीच आहे आर्थिक विकास महामंडळाची. आता फक्त 2 मागण्यांसाठी आम्ही त्यांच्या मागे लागणार आहोत. उदाहरणार्थ आपण NTची मागणी जी सगळ्यात आमची प्रमुख मागणी, त्या मागणीच्या माध्यमातून जवळजवळ 2006 पासून आमचा प्रयत्न चालू आहे, परंतु यश आलं नाही. परंतु असं आता वाटायला लागलं की एक मागणी मान्य झाल्यामुळे दुसऱ्या मागण्यासुद्धा नक्कीच मान्य होतील, परंतु त्याला उशीर लागणार आहे. संबंधित OLT जे त्यांनी असं आश्वासन दिलं की तुम्ही अगोदर आयोगाकडे पत्र द्या आणि सगळे माहिती कागदपत्र जुळवा आणि त्यानंतर ते आयोगाकडची कागदं जर आमच्याकडे आली तर आम्ही निश्चितच त्याचा विचार करू आणि पॉझिटिव्ह विचार करू हा शब्द त्यांनी दिला. आणि त्यातली महत्त्वाची गोष्ट म्हणजे लोहार समाजाला NTमध्ये ऑलरेडी टाकलेलं आहे, तर मात्र OBCमध्ये आहे. आणि या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहे. आणि असं असताना सुद्धा सुधारणा कुठेतरी अन्याय झाला आणि म्हणून आपण म्हटलं की कुठेतरी NTसुद्धा सुधारणा मिळाली. नाव सुदामांना खेळणार प्रदेशाध्यक्ष सुतार समाज महाराष्ट्र. आपलं उपोषण यशस्वी झालेलं आहे. याची फक्त औपचारिकता बाकी होती. आणि मित्र, अण्णांवर 8 दिवसात जे प्रेम करणारे लोक येत होते त्या लोकांचा बायोडाटा पाहिला एकेकाचा मी. इतके दिग्गज हिरे समोर बसलेले आहेत की उदाहरणार्थ वाल्मिकी सर असू द्या, अशोक पगार सर असू द्या, मोहनराव पवार सर असू द्या, त्यानंतर हे जे हिरे आहेत समोर बसले, कैलास मोरे आमचा नाशिकचा हिरा, आपले जामनेरचे, हे असे हिरे जे समोर बसलेले आहेत यांच्या एकेकामध्ये 1,000 लोक आणण्याची ताकद आहे. आणि हे मावळे अण्णांचे, हे महाराष्ट्रभर घोडदौड करणारे, हे नाशिकचे नाही, कोणी जामनेरचा आहे, कोणी जळगावचा आहे, कोणी इथून आलेले लोक आहेत. मित्रो, अण्णांच्या 3 मागण्याबद्दल मला विश्लेषण करायचं. प्रत्येक गोष्ट बोलले तर 3 मागण्यांनी मला अर्थ सांगायचा आहे. अण्णांची पहिली मागणी आहे, अण्णांची म्हणजे अण्णा आपल्या वतीने अण्णा मागणी करत आहे. पहिली मागणी म्हणजे NTची. मित्रो, अण्णांचं वय 71 आहे. अण्णाच्या 2 सुना, 1 मुलगा, नातू, इतर कुटुंब उपस्थित आहे, भाऊ. अण्णांचा मुलगा क्लास 1 ऑफिसर झाला, जनरलमध्ये झाला. जनरलमध्ये NTC पास झाला. अण्णांना NTच्या परीक्षेची नातवांना पण गरज नाही. अण्णा फक्त तुमच्या माझ्या लेकरांना, लेकरांची भाषा कळली का तुम्हाला? आपल्या सुतार समाजात लेकरांसाठी NT मागताय, लेकरांसाठी, मुलाबाळांसाठी, स्वतःच्या लेकरासाठी नाही. लेकरं क्लास 1 ऑफिसर झाला आहे. नंबर 2 अण्णाची मागणी आहे वसतिगृह. आता अण्णा स्वतः शहरात राहतात, त्यांचे नातू शहरात शिकतात, त्यांना काय गरज आहे वसतिगृहाची? तुमच्या लेकरा बाळांसाठी अण्णा वसतिगृह मागतायत, हे लक्षात घ्या. नंबर 3 आर्थिक महामंडळ. आता अण्णाचा बंगला कोणी पाहिला असेल, माझ्याकडे तुम्ही जास्त पाहिला असेल.
आर्थिक सक्षम माणूस वयाच्या 71व्या वर्षी आपल्यासाठी आपण आर्थिक सक्षम व्हावे, त्यासाठी महाराष्ट्र शासनाकडे आर्थिक विकास महामंडळ मागतोय। याच्याबद्दल वैयक्तिक मागण्या काय केल्या सुद्धा मान्य करणार नाही, एवढंच मी बोलून माझं भाषण संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। स्टार न्यूजसाठी ज्ञानेश्वर मोरे, नाशिक।